डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर. मित्र नमस्कार, मी सूर्यकांत डोलसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे पावसाची नामांतर. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 5 जून 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आपण पावसाला त्याच्या येण्याच्या वेळेला जी वेगवेगळी नावं देतो, त्याच्या येण्याच्या वेळेवरून जी वेगवेगळी नावं देतो त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे पावसाची नामांतर. कधी रिपरिप कधी रिमझिम, कधी रिपरिप कधी रिमझिम, कधी कुसळधार कधी मुसळधार वाटतो. कधी रिपरिप कधी रिमझिम, कधी कुसळधार वाटतो. वादळाला सोबत घेऊन आला की तो गारपिट्या आणि धुवाधार वाटतो. वादळाला सोबत घेऊन आला की तो गारपिट्या आणि धुवाधार वाटतो. तो गारपिट्या आणि धुवाधार वाटतो. पुन्हा एकदा पहिलं कडून. कधी रिपरिप कधी रिमझिम, कधी कुसळधार कधी मुसळधार वाटतो. कधी रिपरिप कधी रिमझिम, कधी मुसळधार कधी कुसळधार वाटतो. वादळाला सोबत घेऊन आला की तोच गारपिट्या आणि धुवाधार वाटतो. तोच गारपिट्या आणि धुवाधार वाटतो आणि धुवाधार वाटतो. सदर वात्रटिकेचं दुसरं आणि पुढचं कडून. वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेत आला की मोसमी म्हटले जाते. वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेत आला की मोसमी म्हटले जाते. त्याला वाटेल तेव्हा आला की त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते. त्याला वाटेल तेव्हा तो आला की त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते. त्यालाच मग बेमोसमी म्हटले जाते. पुन्हा एकदा दुसरं कडं. वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेत आला की मोसमी म्हटले जाते. वेळेपूर्वी आला की मान्सून पूर्व, वेळेत आला की मोसमी म्हटले जाते. त्याला वाटेल तेव्हा तो आला की त्याला बेमोसमी म्हटले जाते. त्याला वाटेल तेव्हा पाऊस आला की त्याला बेमोसमी म्हटले जाते. त्याला बेमोसमी म्हटले जाते. सदर वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडं. कधी कधी आधीमध्ये आला की, कधी कधी आधीमध्ये आला की त्याला अवकाळ गाबडे असे हिनवले जाते. पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते. पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे शब्दांचे गुलाम बनवले जाते. शब्दांचे गुलाम बनवले जाते. फक्त मान्सूनच, फक्त पाऊसच लहरी नाही, माणूस सुद्धा लहरी आहे आणि आपल्या लहरीप्रमाणे तो पावसाची नामांतर करतो. हे सांगणारं सदर वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं. पुन्हा एकदा. कधी कधी आधीमध्ये आला की, कधी कधी आधीमध्ये आला की अवकाळ गाबडे असे हिनवले जाते. कधी कधी आधीमध्ये आला की त्याला अवकाळ गाबडे असे हिनवले जाते. पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते. पावसालाही आपल्या लहरीप्रमाणे आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते. आपल्या शब्दांचे गुलाम बनवले जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पावसाची नामांतर. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती, सूर्यकांती.
सूर्यकांती